आज आपण या नारायणगाव नगरीमध्ये उपस्थित होत असताना या नारायणगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय बाबूभाऊ पाटे, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच आदरणीय डॉक्टर शुभदाताई वावळ व सर्व नारायणगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, खरं तर ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समानता हा संदेश बाबासाहेबांनी आपल्या विचारातून दिला आणि आता आचरणामध्ये आणण्याची खरं तर आपल्या संपूर्ण भारतवासियांची गरज आहे। गेल्या 75 वर्षापासून आपण ज्या लोकशाहीच्या ध्वजाखाली उभे आहोत, तो लोकशाहीचा ध्वज खरं तर दोन्ही बाजूने चालला जातो, म्हणजे बहुमताकडे आणि अल्पमताकडे या दोन्ही बाबी ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस बहुमताने अल्पमताकडे अन्याय किंवा अत्याचार करणं बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं। आणि हे मला असं वाटतं की 1956 साली त्यांनी पुण्यामध्ये आपल्या व्याख्यानामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की लोकशाहीची नीतिमूल्य खरं तर दोन्ही बाजूनी जोपासली गेली पाहिजे। जो सत्ताधारी आहे त्याने संपूर्ण जनतेच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि जी जनता आहे, ज्यांना ज्यावेळेस वाटतं की हे काहीतरी चुकीचं चाललं आहे, काहीतरी खोटं चाललं आहे, त्यावेळेस त्यांनी देखील तेवढ्याच त्वेषाने आवाज उठवला पाहिजे आणि त्यावेळेस ही लोकशाहीची मूल्य खऱ्या अर्थाने पुढे जातील। आणि हा संदेश खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दिला आणि या संदेशाचं पालन करण्याचं काम संपूर्ण नारायणगावच्या वतीने आदरणीय बाबूभाऊ पाटे असतील, डॉक्टर शुभदाताई वावळ असतील, खऱ्या अर्थानं नारायणगावमध्ये हे सगळं होतं आहे की आपण आपल्या नारायणगावमध्ये पाहतो की लोकशाहीची मूल्य जोपासली जात आहेत। कुठलंही काम लोकांच्या संमतीने, लोकांना भावेल अशा पद्धतीने या ठिकाणी केलं जातं, लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढवला जातो आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची पालमुळं ज्यांच्या विचारामुळे आज आपण नारायणगावमध्ये खरं तर घेऊन आलेलो आहोत किंवा करत आहोत, त्या बाबासाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने त्रिवार अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं मनापासून प्रथमतः स्वागत करते आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय सांगायचं नवीन, तर ज्यांच्यामुळे आपण आहोत सगळे किंवा ज्यांच्यामुळे पूर्ण आपला देश चालत आहे, संविधानामुळे सर्व देश आज चालतो, तर त्या संविधानाला धोका लागू नये किंवा त्या संविधानाचं बाबासाहेब म्हणाले होते की संविधान किती मजबूत असलं तरी पण त्याला चालवणारी जी लोक आहेत ती जर चांगली असतील तरच संविधान चांगलं ठरेल। त्यामुळे संविधानाचा चांगला जो त्याच्यामध्ये दिलेली मूल्य असतील किंवा त्यामध्ये दिलेले काही कायदे असतील त्यानुसार जर आपला देश जर चालत असेल तर ते संविधान चांगलं ठरेल असं मला वाटतं। कारण आपण आता पाहतोय की संविधानाची विटंबना असेल किंवा संविधान चौकामध्ये मागे आपण बघितलं, व्हायरल झालेली क्लिप आपण बघितली, अशा सगळ्या गोष्टी होतात, जातीवाद पसरवला जातो, तर त्या गोष्टींना कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। कारण बाबासाहेब आंबेडकर हे मी पुन्हा सांगत आले की फक्त एका जाती समूहाचे नसून संपूर्ण भारतवासियांचे आहे किंवा सगळ्या जगाच्या आहेत, त्यांनी सर्व जगालाच चांगला मार्ग दाखवला आहे। त्यामुळे असा जे संदेश पसरवतात अशा गोष्टींना जे विचारांनी लोक समृद्ध आहेत, प्रगल्भ आहेत, त्या लोकांनी खरंच थारा देऊ नये असं आव्हान करते। आणि तसेच नारायणगावची आपली ग्रामदैवत असणाऱ्या मुक्ताबाईची जी यात्रा आहे, तर त्या यात्रेच्या सुद्धा सर्व नारायणगावकरांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि पोलीस प्रशासनाचे किंवा ग्रामपंचायत नारायणगावच्या सूचनांचे पालन करावे असे आव्हान सुद्धा करते। थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय संविधान। सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर बहुजन समाजाला ज्यांनी दिशा दिली, बहुजन समाजासाठी ज्यांनी काम केलं, अशा ह्या 3 महामानव जे आपले शाहू फुले आणि आंबेडकर असतील, ज्यांच्या पुतळ्यापाशी आपण ही अभिवादन करण्यासाठी सगळेजण उभे आहोत। आणि मला वाटतं ज्यांनी न्याय, समता, बंधुता या सगळ्या गोष्टींचं आचरण आपल्या सर्वसामान्य लोकांनी एकत्रितपणे करावं यासाठी संविधान निर्माण केलं आणि मला वाटतं त्या माध्यमातून त्यासाठी जे अथक असे प्रयत्न केले की एक चळवळ ज्यांनी उभी केली, मला वाटतं आपली महाडची जी चळवळ आहे नाही का, चौदार तळ्याची, हे कितीतरी मोठं द्योतक होतं। कारण त्या काळात संघटित होणं, एकत्रित येणं ही सोपी गोष्ट नव्हती
आणि मला वाटतं त्या काळात एवढी सगळी मंडळी, एवढी सगळी माणसं एकत्र करणं, त्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी लढणं ही मोठी गोष्ट होती. आणि त्या माध्यमातून नंतर ज्यांना संविधानाच्या माध्यमातून ह्या सगळ्या दलित, शोषित सगळ्या वर्गाला ज्यांनी आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं, आज त्या बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव साजरा होतोय. मनापासूनच्या समस्त नारायणगावकरांना ह्या उत्सवाच्या शुभेच्छा देत असताना आज आपला यात्रा उत्सवसुद्धा इथं मोठ्या उत्साहात पार पडतोय. त्याच्या देखील शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जसं सरपंचांनी सांगितलं की यात्रा उत्सव आपला आनंद निश्चित स्वरूपात तो आपण उत्सव साजरा केला पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपण ज्या काही आपल्या सगळ्या नियम असतील, आपले पोलीस प्रशासनाने, ग्रामपंचायतनी किंवा आपल्या ग्रामस्थांनी ज्या सूचना आपल्याला दिल्या असतील त्याचंसुद्धा पालन करून ह्या यात्रा उत्सव अत्यंत आकर्षक कसा होईल यासाठी देखील प्रयत्न करावा. पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.